नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। हो माहिती कशा संदर्भात आहे की आपल्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत जमा होणार आहे याबद्दल आज काय आहे, तर आपल्या सर्वांना माहीतच असेल की ही जी रक्कम आहे ती संजय गांधी निराधार योजनेची रक्कम आपल्या खात्यामध्ये जमा होत असते। जवळपास महिन्याच्या सुरुवातीला 5 तारखेला आसपास, म्हणजेच की 1 ते 5 च्या दरम्यान ही रक्कम जमा होत असते। बऱ्याचशा जणांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या दरम्यान जमा होत झालेली आहे। खात्यांची ही रक्कम केव्हा जमा होत असते याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती आपण पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मिळत राहतील। रक्कम बऱ्याचशा खात्यामध्ये जमा होण्याला सुरुवात झालेली आहे व या व्यतिरिक्त कोणत्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली नाही, असे कोणते जे व्यक्ती आहेत, असे जे व्यक्ती निराधार व्यक्ती आहेत ज्यांच्या खात्यामध्ये ही अजून रक्कम जमा झालेली नाही, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। गव्हर्नमेंटचा एक GR आलाय, म्हणजे महाराष्ट्र शासनाचा एक GR आलाय होता। त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं म्हणणं की त्यामध्ये आपल्याला असं सांगण्याचं आलं होतं की आता जी रक्कम आहे ती संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जी रक्कम आहे ही आपल्या खात्यामध्ये तेव्हाच जमा होईल जर आपल्या खात्यामध्ये DBT सुविधा आहे सुरू असेल आणि तुमचं जर आधार कार्ड हे अपडेट असेल, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार। डायरेक्ट ट्रान्सफर तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत तुमचे जे अर्थसहाय्य आहे त्यांचे वितरण करण्यात येणार आहे। कधीपासून सुरू झालं होतं तर हे मार्च-डिसेंबर 2024च्या आसपासपासून हे सुरू झालेलं आहे। जानेवारी व फेब्रुवारी 2025च्या 2 महिन्याचे अर्थसहाय्य जे वितरण होते ना, ते सुद्धा DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत स्टेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती। अजून एक त्यांच्या सांगण्यात आलं होतं की ही जी रक्कम आहे कोणाकोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, तर ही रक्कम त्या सर्व व्यक्तींच्या, म्हणजे ज्या सर्व निराधार व्यक्तींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचं DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं असणार। आता बऱ्याचशा जणांचं काय झालेलं आहे की DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलंच नव्हतं। ज्यांच्या DBT पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेलं आहे त्या लाभार्थ्यांना ही रक्कम भेटणार आहे। काही असे लाभार्थी पण त्यांचं DBT लिंक आहे पण आधार व्हॅलिडेट नाही आहे, म्हणून त्यांना बरेचसे असे लाभार्थी त्यांना पैसे मिळण्यास हे उशीर होत आहे। त्यांनी लवकरात लवकर हे दोन्हीही सुद्धा करून घ्या। DBT पोर्टलवर तुमचे आधार व्हॅलिडेट जर नसतील ते व्हॅलिडेट तुम्ही सर्वप्रथम करून घ्या। यामध्ये अजून एक सांगण्यात आलेलं होतं की श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, यामध्ये असे किती व्यक्ती आहेत की त्यांना निराधार योजनेचा लाभ, किती व्यक्ती आहेत की ज्यांच्या पोर्टलवर अजून देखील आधार व्हॅलिडेट झालेला नसेल, याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला देणारच आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐकून घेसाल, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं माहिती सुटणार नाही। जसा व्हिडिओ पुढे जाणार याबद्दल ते माहिती जवळ येणार आहे। तारीख असू शकते महत्त्वाची जेव्हा तुम्हाला जी रक्कम मिळवायची असेल, सुरुवात होऊ शकते। यामध्ये आपल्याला अजून एक सांगण्यात होतं की जवळपास 9 लाखहून अधिक लोक, तसेच 9 लाखहून अधिक जे लाभार्थी आहेत त्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं, एकूण 9 लाख लाभार्थी आहे की ज्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं नाही आहे व 19 लाभार्थी जे आहे त्यांचं आधार व्हॅलिडेट झालेलं आहे। फेब्रुवारी 2025 या 2 महिन्याचे DBT पोर्टलवर थेट बँक खाते जमा करण्याची रुपये 610 कोटी एवढा निधी आवश्यकता होती व डायरेक्ट DBT पोर्टल मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहेत। जे लाभार्थी आहेत त्यांना पैसे आलेले आहेत त्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून जे दुसरे लाभार्थी आहेत त्यांना सुद्धा कळेल की कोणत्या जिल्ह्याला हे पैसे मिळालेले आहेत। धन्यवाद।